गॉड. अरे बापरे, तू रेकॉर्डिंग करतो का रे? हो. टाकू वगैरे नको हा कशी. का बरं? पाऊले चालती पंढरीची वाट, मला सुट्टी नाही दिली मेटन खूप ताट. काय प्रॉब्लेम झाला? माहित नाही मला. पार्थ आला की सगळं सबूत काढत. पाऊस पडतोय रे. अरे वा, आलात तुम्ही. हे बघा, आमच्या बिल्डिंग मध्ये स्विमिंग पूल झाला. स्विमिंग पूल दिसतंय, सगळं पाणी भरलंय इकडून ते तिथपर्यंत. आमचं बिल्डिंग लास्ट 10 वर्षापासून अंडर कन्स्ट्रक्शनच आहे आणि चालूच आहे. म्हणजे आता काय बोलायचं, ते मला ना ABCD 2 ची किंवा ABCD 1 ची आठवण आहे. किती पाणी भरलंय माहित नाही. मी रेनकोट का घालतो, एवढं आलो हा रेनकोट घालून मस्त की, तरी आतमध्ये पाणी शिरलंच. काय मतलब आहे हा, काय मतलब आहे याचा? रेनकोटचा मतलब काय होता? सगळं भिजलोच मी आता. पण माझ्या सॉक्सनी पण आंघोळ केली बघा. आईला रंगून निघतो डायरेक्ट रे. मी तेलाची कॅन मागवली सफोलाची, ठीक आहे. आणि मला वाटलं ते खाली नळ असतं ना तिकडे तसं येईल, पण हे तर असं आलं. झेप्टो काय भाई हां. एक गोष्ट मागवली होती माझ्या आईला इम्प्रेस करायला की आय कॅन ऑर्डर, त्याच्यात पण तुम्ही घोळ केला. आता कसं वापरणार मी ते तेल? काढू कसं? पिऊ पहिले नंतर खालून काढू? काय बोलायचं यार, शिट. तर बघायला लागेल. रिटर्न तर तुम्ही घेणार नाही, नाही रिटर्न तुम्ही घेणार नाही. गाईस, सगळ्यात तेल सांडलंय. मग आम्ही ते पॅनवर टाकलं. आता एवढी मोठी बाटली ती टाकता टाकता पडलीच खाली. रेकॉर्ड नाही केलं, सॉरी. काय बोलताय? आहे घे पाणी. आज घरी काय म्हणत आहे? सोयाबीन पुलाव. आज घरी सोयाबीन पुलाव बनतंय. इकडे सोयाबीन आहे, भिजलेलं आहे, भात आहे आणि मसाले काय सॉरी तांदूळ तांदूळ आहेत आणि मसाले. पार्थ अजून घरी नाही आला कारण की पार्थ क्लासेसला गेला. आता बघू कसं होतं. आणि सगळं सुकाट इकडे, सगळं सुकाट ठेवलं. रोजचा माझा आता तेच आहे. आता रोज हेच काय लागणार. तर रेनकोट वगैरे काय भिजला असेल सगळं इकडे सुकाट टाकतो मी. बॅग पण थोडी माझी भिजली, बट ठीक आहे, आता काय करू शकतो. टिफिनची बॅग पण भिजली, सगळं माझे कपडे भिजले. मेन तर कसं माहिती तुला? माहिती आई, रेनकोट घालता अर्थ काय? मी रेनकोट घातला, माझे कपडे भिजलेत. आय डोंट नो. आणि मी जेव्हा बाईक चालत होतो ना, तेव्हा म्हणजे असं ते बगल्याचं ना पाणी घुसलं. नाही ना, सगळं पॅक करून गेलो होतो मी. मला कळायला पाहिजे होते. नाही ओपन नाही ठेवलं मी. ट्राय केलं की ओपन नाही राहायला पाहिजे, बट नाही. मी तर सगळं तसं पॅक करून ठेवलं होतं. हे हात पासून ते पायापर्यंत सगळं पॅक करून राहिलो होतो मी तर. हा ते असं. पप्पा काय करताय तुम्ही? व्यायाम करा थोडासा. हो पप्पा व्यायाम करतायत. I can't show. No record. I can't show. Yes, I told them I can't show them. He doesn't like to be see on the banyan. That's why. Yeah. पप्पा जुगाड बघितला का माझा? आत्ता पाऊस थांबलेला आहे बऱ्यापैकी. नजारा एक नंबर आहे भाई साहब. हे बघ, क्लाउड्स बघा, क्लाउड्स.
एक नंबर आहे. तुम्हाला दाखवू का कसं केलंय मी ते आपलं माईकचं जुगाड दाखवतो. हा असा जुगाड केला माईकचा, इकडे इकडे लटकवलाय. तरक्की. आमच्याकडे सगळीकडे फॅन चालू असतो कारण कपडेच चुकत नाही बाई. आता आम्हाला आई बरोबर शकणार नाही, आकाश फॅन का नाही बंद केला. तर सांगू शकतो कपडे सुकतात. स्वॅग. काय प्रॉब्लेम झाला माहित नाही मला. पार्थ आला की सगळं सबूत काढत. आंबे खाल्ले तर सबूत काढत. सबूत ठेवत नाही. चावी आहे ना? तू चावी नाही तुझ्याकडे व्हिडिओ कॉल मारला. कोणाचा काकीचा चुकून आला असेल त्याने माझ्यासाठी लावला असेल तर तुझ्याकडे आला. नाही, हाय कॉल नंतर 2दा-3दा केलं व्हिडिओ कॉल. ते तुला केला कारण तिला वाटलं मी माझा नंबर येतो असं. मला काय कॉल करतो? कर ना, उचल ना. अरे चुकीचा नंबर सेव्ह केलाय तुम्ही. चुकीचा नंबर केलाय, तो माझा नंबर आहे. अच्छा आकाश बेटा, तो पार्थ बेटा आहे. असं टाकलंय मी. तो पार्थ बेटा असं टाकलं आकाश आहे. बेटा. डीपी बघा ना, डीपी माझा आहे तो झोपलेला पोरगा. मला वाटतंय मला आता कॉल करतील. हे तर 5लाच कॉल करताय. अरे मी आकाश त्याचं पण आकाश ठेवून दिलेलं आहे याचा पार. जेव्हा चालत जाऊन थोडस वॉकिंग करा ना, बसलेत काय. हवेचं फ्रिक्शन होतं ना माझ्या झोका घेतो ना, हवेचं फ्रिक्शन होतं. काहीही बोलतात, हवेचा फ्रिक्शन होतोय. हवेचं फ्रिक्शन हवा लागते मला. मग ते हवेने तुम्ही काय बारीक होणार आहेत. हा मग कोण बोललंय जेवल्यानंतर जास्त चालायचं. काय का. शतपावली करायची असते. हा पचन होईल. खाल्लेलं पचेल. बसून बसून. मला सहन होत नाही मी बसलो. अजिबात नाही. बसू नका मग. हा ना. अरे काय मिली लागलं तो राडी. तू बाकी पोरं सगळे व्यवस्थित हा. काहीच प्रॉब्लेम नाही. बोला. अरे शिकव ना बाबा. अरे तुम्ही केलं ते परफेक्ट केलं. पण मग ते सेव्ह कुठे होत आहे? तुम्ही स्क्रीन शेअरिंग करताय, आता रेकॉर्डिंग नाही करत. तुम्ही YouTube वर बघितलं ना पक्का. नाही बघितलं. माझं इरिटेट होत होतं युट्यूब बघायला. अरे मग मी कसं सांगणार इकडून. डोकं सटकतं माझं युट्यूब बघितलं तर. स्वतःचे मी करते आणि टाकते. सगळ्यांचे लाईक्स बघून काकी बेचैन होऊन जाते. अच्छा, सगळ्यांचे लाईक बघितले तुम्ही बेचैन होतात. नाही अजिबात नाही. फक्त मला काय होतं माहिती का, हा. असं जास्त ऐकलं ना माझं डोकं चढतं. सबस्क्रायबर फक्त बघून मी स्वतः- सबस्क्रायबर बघून. नाही आणि स्वतःचे आहे ना इन्स्टावर रील काढले की मस्त वाटतात. स्वतःचीच रील बघत राहते मी. वाव. ओ माय गॉड. अरे बापरे, तू रेकॉर्डिंग करतो का रे? हो. टाकू वगैरे नको हा कशी. का बरं. पॉवर हाऊस कुठे पॉवर हाऊस व्हेर इज पॉवर ते हाऊस. वॉक करायला गेले. कोणावर. पाऊस नाही पडत आहे. पाऊस पडतोय मग छत्रीसाठी माझ्याशी डोकं लावलं. एवढ्या छत्र्या होत्या कुठे गेल्या, एवढ्या छत्र्या होत्या. अरे बाबा म्हटलं, कधी छत्री वापरली तर नाही. गाडीत 4 छत्र्या पडल्या. त्याच्यानंतर ते खराब होऊन गेल्या. 4 वर्ष इथून जाणार, गाडीत बसणार. 4 वर्ष 4 छत्र्या. मग मी काय केले, मी ते 4ची छत्र्या देऊन टाकल्या. जे लोक वापरतील त्यांना. हा घरातल्या पण सगळ्या छत्र्या देऊन टाकल्या. हा. मग ती एक बाबांची छत्री त्यांना दिसली. मग ते हम्म. म्हणाले ही बाबांची छत्री. अहो म्हटलं घ्या ना. बोलतो नाही बाबांच्या छत्रीला हात नाही लावायचा. हा. अरे म्हटलं घ्या, विचारून घ्या. हा. तरी बाबाने काही दिले नाही. काकाने काही त्या छत्रीला हात लावला अच्छा, नाही. काकांच्या तशीच गेली. नाही बाबांनी दिली असती पण त्यांनी विचारलं नाही. मग आता ते 18 फ्लोअरला वॉक करताय. का विचारा 18 फ्लोअरला कोण आहे. आता काय रे, आता 18 फ्लोअरला काय. हा काय भरोसा नाही. check करायला गेलो. जाणार आहे का तू पंढरपूरच्या यात्रेला, येणार आहे का? प्लीज आता माझं डोकं फिरू नका तुम्ही. एक तर ऑलरेडी सकाळपासून माझं डोकं फिरून भांडणं करून आले मी. जाम तमाशा करून आली आज.
मला नंबर दे तुझ्या त्या टीचरचा, देते त्याला. काय तुझ्या त्या. लगेच पाठवते. माणूस एक काम, एकच चांगला जॉब आहे ज्याचं ते त्याच्यातून काढू नका. नाही, आमचं आत्ता बोलणं झालं. म्हटलं जाऊ दे, जास्त डोक्याला ताप नको घेऊ. काय बोलते बघा. समोरासमोर गाणं बोलतो, तू गाणं बोलतो तिथे ती परमिशन दिली नाही ना. म्हणे पाऊले चालती पंढरीची वाट, मला सुट्टी नाही दिली मेटन खूप ताट. नाही मिलिंद भैया, हा. ते जे स्पीकर आहे ना, हा तुम्ही घेऊन जा प्रॅक्टिस साठी. करोके. मी गाणं म्हणायला लागली ना तर बाबा कसे म्हणतात, बरोबर नाही वाटत. दरवाजा बंद करून घेते. काय येतात ते असे हळूच दरवाजा म्हणतात, अच्छा गाणं म्हणते का, बरोबर सूर लागला. म्हणून मी तो आहे ना स्पीकर विकायला काढला. हा तर मग मला असं वाटलं की तुम्ही त्याचा चांगला उपयोग करू शकता. हा थोडे दिवस वापरेन मी. अरे काकी, तुम्हाला तो सीन माहितीये का? हा. त्या दिवशी आठवतं दर्शनदादांनी कॉफी बनवली सगळ्या पप्पांसाठी वगैरे, तर बाबा बोलले कोणाला आवडली नाही तुझी कॉफी हातातली. अरे अजून एक गंमत सांगते. साराने ना बुटॉक्स केलं आणि कलर केला, हा. कलरफुल केले. हा. खूप घाण दिसता म्हणे. बापरे, सारा हसायला लागली, काही नाही बोलली, तिला काही समजलं नाही. म्हटलं ठीक आहे, भयानक शार्प आहे बाबा, डेंजर आहे बाबा. बाबांचे किस्से. नाही तुझे युट्यूबला ते व्हिडिओ बनवतो ना आकाश, हा. खूप बेस्ट, मला खूप आवडले. देवा शपथ सांगते, कोणते बघितले मी तुम्ही? ते एक 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 बघायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे तुला खरोखर सांगते, तसं एकदम कन्सिस्टन्सी ठेव. आणि काका आहे ना तुझं कौतुक करत होते की जॉब करून, रील काढून, एडिट करून, आई वडिलांना वेठीच धरतो. काय जॉब करून बाकीचं करून फिरून आई वडिलांना वेठीच धरतो. त्यांना त्यांचंच रेकॉर्डिंग. ओके, धन्यवाद, थँक्यू. जर तुम्ही यापर्यंत ब्लॉग बघितला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.